हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजचे प्रतिपदा तिथी आहे. रात्री 8:42 तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4:39 पूर्व फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. दुपारी 12:16 परिप योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो किंस्तोग्न करण आहे. सकाळी 9:51 भवकरणाला आणि रात्री 8:42 बालव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य, चंद्र आणि गुरु हे कर्क राशीत असतील, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची पूजा, धार्मिक पूजा करावी लागणार, धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज आपल्याला राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:20 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:07 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह 26 जुलैपासून वक्री झालेला आहे. तर असा वक्री ग्रह आपल्याला काय फळ देईल गोचरीने, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, यावरील पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुलवा फुलाची पाकळी घेऊ आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात. हरो शिव शिव शंभुरात्मे प्रवर्तमानस्य ब्रह्म द्वितीय पराते श्वेतवराह करते वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पारी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण विभागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभ नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरी मघा नक्षत्र वर्यान योगे किंस्तुग्न करणे प्रतिपदा शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न में कडप्पा मोह पात्र दुर्दक्षय रसी पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9:51 आहे. या वेळेनंतरही आपण संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि संकल्प तयार करायचा आहे. संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय पडेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत. दिनांक 13, 15, 16, 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर, दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 16, 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 16, 30 सप्टेंबर, दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर, दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 17, 20, 23, 28, 30 सप्टेंबर, दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26 आणि 28 सप्टेंबर, दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 15, 24, 29 सप्टेंबर, दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण महादेव व विष्णू किंवा यांच्या अवतारांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. दिनांक 17 यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 28, 30 सप्टेंबर, दिनांक 4 आणि 7. यानंतर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला दररोज या मूर्त्यांवर अभिषेक घेणे
संबंधित देवतांचा गरज आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्र. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगाची इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये नक्त व्रत आरंभ आहे. अर्थात दिवसा आपल्याला उपवासाचा एक पदार्थ आणि एकदाच त्यावर पाणी प्यायचे आहे. पूर्ण दिवसभरामध्ये नंतर काही सेवन करायचे नाही. सूर्यास्तानंतर बुध आणि बृहस्पती यांचे पूजन आपल्याला करून उपवास सोडायचा आहे मित्रांनो. प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. हे श्राद्ध कर्म आपल्याला तेव्हाच करणे गरजेचं राहील जेव्हा आपल्याशी संबंध किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. विशेष म्हणजे अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर त्याचा दोष देखील आपल्याला लागू शकतो. राहुकाळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा शक्यतो आपण या काळामध्ये रेग्युलर जी कामे आहेत तीच करा. विशेष करून महत्वाची कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मक्रम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.